न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांत श्री क्षेत्र घोडेगिरी पिरोबा पालखीचं नाशिक पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत करण्यात आले। पारंपरिक वेशभूषेत ढोल डफाच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत रामकुंड पंचवटी येथे अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। पारंपरिक संस्कृती संवर्धनातून समाज संघटन या हेतूने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं यावी हजारो समाज बांधव बिरोबा भक्त परिवार उपस्थित होता। बिरोबाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं या गजरानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या पालखी मिरवणुकीमध्ये संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि देवदेवतांचे जतन करण्यासाठी तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचे स्मरण व्हावे म्हणून आयोजन करण्यात आलं होतं। पालखी मिरवणुकीने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। मशीनच्या सहाय्यानं भंडाऱ्याची उधळण पाहण्याचे अप्रतिम दृश्य भाविकांना दिसून आले। या कार्यासाठी विशेष योगदान श्री विजय हाके साहेब, श्री छगनशेठ पाटील यांनी दिले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब टरफले, अंकुश कोरडे, ज्ञानेश्वर खनपटे, मुंजा बाढोले, पंढरीनाथ कोरडे, राजू बादाड, बाबूराव हिंगे, निलेश बाविस्कर, निलेश हाके, सचिन तायडे, हेमंत शिंदे, प्रज्वल पानसरे आदींसह अनेक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले। या भव्य दिव्य कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडीचे महानगर जिल्हा संयोजक सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी केले होते। संकल्पना श्री सागर माने, प्राध्यापक गणेश म्हस्के यांची होती। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राम मंदिर बांधून आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले। पुत्रदत्त अमावस्या आपली एकादशी आणि आज पण ती एकादशी झाली, 1 वर्ष पूर्ण झाले। आम्ही या ठिकाणी कर्नाटक राज्य जे आहे तिथे घोडेगिरी म्हणून एक बिरोबाचं देवस्थान, त्याला आपण वीरभद्र म्हणतो। हे मूळ देवस्थान घोडेगिरी हुक्केरी तालुक्यात आहे। मग त्या हुक्केरी तालुक्यानं संस्कृती संवर्धनातून धर्म जागरण असा आम्ही एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या 7-8 जिल्ह्यामध्ये केलेले आहे। जर 2200 किलोमीटरची भक्ती परिक्रमा आहे आणि आज ही परिक्रमा नाशिक नगरीत आली आणि सर्व समाजाचे विविध घटक, विविध बांधव, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले अनेक हजारोच्या संख्येने आज ह्या पंचवटी गोदावरीच्या आरतीसाठी आले। विरोबाच्या पालख्याला त्या माझ्या मागे दिसतात। मला अभिमान वाटतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संविधानाचा उद्देश आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असा एक एकत्रित आम्ही हा एक संयुक्त असा कार्यक्रम ठेवलेला आहे। तुम्ही जर आमच्या मागे बघत असाल आणि त्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी वर्ष आल्यामुळे आपल्या बघत असाल तुम्ही तिने जे प्रतिज्ञा लिहिली आहे महेश्वरच्या दगडावरती, ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले ते प्रामाणिकपणे मी पार पाडेल, रयतेला सुखी ठेवेल, माझ्या हातून जे मी काय कृत्य घडत असेल त्याला मी जबाबदार असेल, असं एवढे मोठे विचार त्या अहिल्या माऊलींच्या 300 वर्षापूर्वीचे। म्हणून आम्ही काय केलं की अहिल्यादेवींची त्रिशताब्दी वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचा उद्देश आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे संस्कृती संवर्धनातून धर्म जागरण असा आमचा कार्यक्रम या ठिकाणी घोडेगिरी, त्याचप्रमाणे अर्जुनवाडा या 2 पालख्या इथं आल्या, त्यांचे पुजारी आले, साधू संत महंत आले आणि आम्ही हा नाशिक शहरामध्ये अतिशय भव्य कार्यक्रम या ठिकाणी गोदावरीच्या गोदा आरती म्हणून आम्ही संपन्न केला आहे। पुण्यश्लोक होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष आहे, त्यानिमित्तानं किंवा त्यांनी जे काही धर्मशाळेचं काम केलं त्या अनुषंगानं आपल्या नाशिक नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हजारो अशी बिरोबाची मंदिरं आहेत आणि त्या असणाऱ्या मंदिरांना जे आपल्या बिरोबाचं मूळ स्थान आहे घोडेगिरी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव या ठिकाणून तसेच अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणून 2 पालख्यांचा परिक्रमण सोहळा यावर्षी आयोजित केला आहे आणि त्या असणाऱ्या परिक्रमण सोहळ्याचा आजचा 6वा दिवस आहे। 6व्या दिवसाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गंगा गोदावरीची आरती करण्यासाठी, भगवंत बिरदेवाला गंगेचे पवित्र पाणी घालण्यासाठी, त्यांचा पूर्ण जलाभिषेक करण्यासाठी अगोदर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, त्यानंतर इथे येऊन पूर्ण बिरोबा महाराजांची आम्ही पूर्ण आरती वगैरे सवादेशा गंगोदर केली या ठिकाणी। हे पालखी परिक्रमण सोहळा आहे। सध्या आम्ही 3 असणाऱ्या जिल्ह्यातील लोक, कोल्हापूर जिल्हा, बेळगाव जिल्हा, विजयपूर जिल्हा, गुलबर्गा जिल्हा असणाऱ्या 4 ते 5 जिल्ह्यामधून या ठिकाणी लोक आले आहेत। 80 भक्त मंडळी आहेत। सध्या हा तपा आमचा जवळपास 2200 किलोमीटर आमचा तपा करण्यात टोटल
14 दिवसाचा आमचा परिक्रमण सोहळा आहे. जाणार कुठपर्यंत? पहिल्यांदा मी स्टार्ट झालं आहे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून त्यानंतर सातारा जिल्हा, त्यानंतर पुणे जिल्हा, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्यानंतर आम्ही शेवट सांगली जिल्हा. टोटल 8 जिल्ह्यातून परिक्रमण सोहळा पार पडणार आहे. भक्ती संदेश देण्यासाठी या ठिकाणी आपण आला. हो नक्कीच. जे बिरोबाचं मूळ स्थान आहे, जे बिरोबाच्या बऱ्याच गाद्या आहेत, पण त्या गादीमध्ये आपल्याला जनजागृती करण्यासाठी भगवंत बिरदेवाचं कार्य घराघरामध्ये पोहोचण्यासाठी भक्तीची परिक्रमण असणारा पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे.